पोलीस दलात भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या 2 तरुणांवर दुर्दैवाने काळाने झडप घातली आहे. भरती प्रक्रियेदरम्यान शारीरिक चाचणी देताना एका 23 वर्षीय उमेदवाराचा मृत्यू झाला, तर काही दिवसांपूर्वी सराव करत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत 20 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत झाल्याने राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर लोहमार्ग पोलीस पदासाठी भरती प्रक्रिया सुरू होती. सकाळी सुमारे 8:15 1600 मीटर धावण्याची चाचणी सुरू असताना सांगली जिल्ह्यातील संग्राम धोंडीराम शिंदे वय 23 हा उमेदवार अचानक चक्कर येऊन मैदानात कोसळला. उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्याला उपचारासाठी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल औरंगाबाद येथे दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर भरती प्रक्रियेदरम्यान काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या सुशांत संतोष भोजने वय 20 वरुडी सध्या मुक्काम दावरवाडी शिवार या तरुणाचाही दुर्दैवी मृत्यू झाला. तो गेल्या 6 महिन्यांपासून कठोर सराव करत होता. दररोज पहाटे पैठण पाचोड मार्गावर धावण्यासाठी जात असताना सोमवारी तो घराबाहेर पडला, मात्र परतला नाही. कुटुंबियांनी शोध घेत पाचोड पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. मंगळवारी दुपारी राहटगाव शिवारात मोसंबी बागेजवळ रस्त्याच्या कडेला त्याचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याचा संशय असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. दोन्ही घटनांमुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या या तरुणांचे आयुष्य अकाली संपल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संबंधित प्रकरणांचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून अहवालानंतर अधिक माहिती स्पष्ट होणार आहे.